नमस्कार, मी अनिकेत केळकर. क्राइम या मालिकेमध्ये नवीन कथेसह नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जेव्हा माणूस आयुष्यभर खपून अनुभव घेऊन जबाबदाऱ्या पार पडत आपल्या आयुष्यातील संध्याकाळच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा पुढे असणारा अंधार त्याला सतावू लागतो. मग हा अंधार आता पुढे काय या प्रश्नाचा असेल, शारीरिक थकव्यामुळे असेल, आपण ज्यांना आपलं समजलं त्यांच्या वागणुकीत पडलेल्या फरकामुळे असेल, पण बहुतेकदा वृद्धत्व हे साशंक मनाने धास्तीने व्यतीत होतं. आज आपल्या भारतामध्ये वृद्धांची संख्या अंदाजे 36% आहे. शेकडा 40% वृद्धांना तर एकटेपणाने जगावं लागतं. जरी हा आकडा भयावह असला तरी ते सत्य आहे. आज आपण रमाबाई यांची कथा पाहणार आहोत. त्या 40 वर्षाच्याच असताना त्यांचे मिस्टर माधवराव हे स्वर्गवासी झाले. त्यांनी नोकरी करून वसंत आणि कोमल यांचं पालन पोषण केलं. पुढे कोमल हिचं लग्न झालं आणि ती तिच्या संसारात व्यस्त झाली. वसंतचंही लग्न झालं. वसंतला एक मुलगी झाली जिचं नाव आर्या. रमाबाई असल्या जरी 60तल्या तरी वाटायच्या मात्र 50तल्या. नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे त्यांना घरी राहावं लागायचं. अचानक सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे एक प्रकारचा रीतेपणा आला होता. आणि मग पुढे काय घडलं ते पाहूया. निशा, आवर लवकर. आले आले. आई आले रे. हा, हे घ्या डबे. कुठली भाजी? कांदा बटाटे. आई, मला माहिती आहे रे तुला बटाट्याची भाजी आवडत नाही ते, पण काय करू, घरात दुसरी कुठली भाजीच नव्हती ना म्हणून. निशा पण हे सांगा राणाला. निशा पण ना काय? तुला माहितीये ना काल मला यायला उशीर झाला ते? तुझ्या कुठल्या त्या सो कॉल्ड मैत्रिणीचा बर्थडे होता. काय तुमच्या पार्ट्या? तोंड वाकडं करायची काही गरज नाही. हा, तुझ्याही पार्टी असतात, पण मी काही बोलते का? तुझी तर ओली पार्टी असते. माहितीये मावशीला. आणि काय ग मावशी, काल तू घरीच होतीस ना, मग जायचं आणायला भाजी. अगं मी ते जरा बाहेर गेले होते, पण तिथे कुठे भाजीवालाच दिसला नाही ना, आणि माझ्या डोक्यातूनच निघून गेलं बघ. आई, साठीचा असर होला तुझ्यावरती. गोष्टी विसरू लागलीस. पण मावशी तू अशी गेलेलीस कुठे? अगं तू जमतो ना बागेमध्ये वृद्धांचा कट्टा, तिथे गेली असणार. काय आई? अरे नाही, रमेशजींकडे गेली होती. रमेश? कोण? रमेश कोठारी. रमेश कुठे आहे? अंगदचे आजोबा. अंगद माझा क्लासमेट आहे. अच्छा, म्हणजे तुझा मित्र? नाही, तो माझा फक्त क्लासमेट आहे. मित्र वगैरे काही नाही. हा, त्याचे आजोबा आजीचे क्लोज फ्रेंड आहेत. काय आजी? अरे वा मावशी, नातीचे मित्र ऐकायचे त्याऐवजी तुझे मित्र ऐकायला मिळतात. अगं त्यांची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून 3-4 जण मिळून आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. घरात बसून कंटाळले होते ते. गप्पांमध्ये वेळ चांगला गेला त्यांचा. पण तुझा वेळ चांगला गेला की नाही? काय ग तू? ए आजी, लाजतेस काय? म्हण ना हो. आम्ही आमच्या फ्रेंडकडे कसं जातो तसं तू तुझ्या फ्रेंडकडे गेली. सो सिम्पल. ए, सो सिम्पल. मोठ्यांमध्ये बोलू नाही, कळत नाही का बोलायचं नाही? बोलणार मी, मला कळतं सगळं. हो, तुला जर जास्तच कळतं, पण प्रत्येक गोष्ट चुरून ऐकत असते. मी नाही चुरून ऐकत, माझ्या कानावर येतं. आगाऊ झालीस. स्कूलला लेट होतोय, जा आवर. आजी, कीप इट अप. आई, अगे मित्र वगैरे? अरे मित्रच म्हणाले मी. मित्र असणं काही वाईट असतं का? ते तुझ्या वयात. तिच्या वयातनं हेच फ्रेंड कधी बॉयफ्रेंड कळत नाही. कळलं ना? बोलताना थोडं भान ठेवत जा. अरे वसंत, वसंत. मावशी बरोबर बोलला तो. खरंच मी भान ठेवायला हवं. वयाचं आणि बोलण्याचं भान ठेवायला हवं. आता कशी तब्येत आहे तुमची रमेशजी? बरेच चांगली आहे. तू मध्ये घरी यायची, आपण गप्पा मारायचो, तुझा खूप आधार वाटायचा. नाहीतर एवढ्या मोठ्या घरामध्ये मी एकटा. कधी कधी वाटतं इतके का जगतो आपण.
असं बोलू नये रमेशजी. अहो जगणं जगवणं त्याच्या हातात आहे. प्रारब्ध आपलं. हिशेब चुकते करत राहायचे आणि त्या नियंत्याचं नाव घेत राहायचं. पण रमा, तुझा मला हेवा वाटतो. म्हणजे तुमचा घर कसा भरलेला, मुलगा आहे, सून आहे, नात आहे. नाहीतर आमच्याकडे प्रत्येक जण इंडिपेंडेंट. असा एक मुलगा शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहतो. पण एक भिंतही जिथे दुरावा निर्माण करते तिथे दोन बिल्डिंग म्हणजे दोन ध्रुवांसारखे वाटते. एवढ्या मोठ्या घरामध्ये बोलायला कोण नाही. रात्री काही झालं तर सतत सतत कसली तरी भीती वाटत राहते. अहो मग मोबाईल जवळ ठेवायचा. श्वास कोंडला तर, कॉल करायला टाइमच नाही भेटला तर. अरे मशीन ते मशीन आणि माणस ते माणस. पण तुझा हेवा वाटतो हो मला. हो मगाशी म्हणालात खरं. आमच्या लोकांमध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी हवी. म्हणजे लग्न झालं ना की सून तिचा माहेर सोडते आणि मुलगा आपला माहेर सोडतो. काय मजा आहे ना. अहो यात मजा कुठून आली? अरे म्हणजे माझा लग्न झाला ना मग मी पण लगेच वेगळा राहायला लागलो. तेव्हा माझ्या बाला आणि बापूला काय वाटलं असेल. ज्या वाटेने आम्ही गेला ना त्याच वाटेने आता आमचा ढिकरा जातो. त्यावेळेस माझ्या बापूला काय वाटलं असेल आता मला काय. तेव्हा ते म्हणायचे, रमेश ढिकरा अरे वापस आवजो, हू गांडा एकलो एकला. रमेशजी वाट बघायची मी घरी कधी येत होते. मग बाची धावपळ व्हायची. ढोकळा करणार, रेवडी करणार, उंदियो. आणि आम्ही वर तोंड करून तिच्यावरच ओरडायचो. अरे देवानी पोट एकच दिलाय, किती दिवसाचा खायला घालणार. पुढे बा गेली आणि 20 दिवसामध्ये बापू पण गेला. शेवटपर्यंत दोघांनी एकमेकांचा साथ नाही सोडला. ते भाग्य माझ्या नशिबी नाही. रुपल जाऊन 4 वर्ष झाला. आता मला एकट्याला अजून किती दिवस काढायला लागते. तू म्हणतेस तसं प्रारब्ध. त्यावेळी मी माझ्या बापोशी जसा वागला त्याचा हिशेब मी आत्ता चुकता करते. तुझा नवरा जाऊन पण 20 वर्ष झाला ना. अरे रुपल जाऊन 4 वर्ष झाला तर मला नकोसा झाला. तू 20 वर्ष कसा काढलास. घरचं काम, नोकरी यामध्ये विचार करायला वेळच नाही मिळाला. जेमतेम 2 महिने शोक करायला वेळ मिळाला. पण मग ठरवलं, मी जर शोक करत राहिले तर माझ्या बछड्यांचं कसं होणार. त्यानंतर हा विचार मी कधीच मनात आणला नाही. पण आता तर मुलं मोठी झाली, आपापल्या कामधंद्याला लागली. तुझी तर नोकरीही संपली. आता कसं वाटतंय. हो काही गोष्टी मागे पडल्या तरी नवीन गोष्टी घडत नाहीत असं होत नाही ना. आता किचनची संपूर्ण जबाबदारी मी घेतली. त्यामुळे सुनेला आराम मिळतो आणि आपण त्यांच्यावर ओझं नाही याचंही सुख मिळतं. त्यामुळे वेळ कसा अगदी मजेत जातो. तुमच्या बायकांचा हे एक बरा असतो, तुमच्याच्याने घर सुटत नाही. पण आम्ही ठेले कायम घराबाहेर राहिलेले. त्यामुळे घरात एकटा राहायचा म्हटला की अंगावर काटा येते. तुमचा बिझनेस तिकडे नो एंट्री, तिकडे फिरकायचा पण नाही. अहो तुम्हीच उभारलेल्या बिझनेस मध्ये तुम्हालाच नो एंट्री. हो, एक म्हणजे मला आराम मिळावा आणि दुसरा कारण म्हणजे आजकालची न्यू टेक्नॉलॉजी. त्याच्याशी काय आपला चांगला जमत नाही बाबा. अहो शिकून घ्यायचं मग ते. तू पण ना रमा, आता या वयामध्ये काही शिकायचा म्हणजे. रमेशजी तुम्ही वयाचा फारच भाऊ करता. अहो शिक्षणाला वेळेचं बंधन नसतं. शिका. अहो वेळही चांगला जाईल. नफा नाही तर नाही, तोटाही होणार नाही नवीन काही शिकण्याने. अहो असं काय बघताय, पटलं नाही का माझं म्हणणं. रमा, तुझा सल्ला आम्हाला नेहमी काहीतरी नवीन देऊन जातो. म्हणून मला तुला भेटायला आवडतं. नाहीतर आपला ग्रुप म्हातारजळ कशाला म्हणतात
ते त्यांच्या गप्पा ऐकून कळतं बघ. कायम घरच्यांची कंप्लेंट चालू असते. अगं मला पण म्हातारं चढत लागलाय बघ. नाही नाही म्हणता म्हणता मीही माझ्या मुलाची कंप्लेंटच करत होते. पण तू मात्र नाही हं? तू नेहमीच तुझ्या घरच्यांबद्दल चांगलंच बोलते. माझा मुलगा माझी सून आहेतच तसे. खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप जपतात मला. अरे बापरे, खूप वेळ झाला. बोलण्यात कसा वेळ निघून गेला कळलंच नाही. निघायला हवं मला आता. काय आहे रमा? अहो, मुलं घरी यायच्या आत जेवण तयार व्हायला पाहिजे. निघते मी. आणि हो, तुमच्या प्रकृतीला जपा. 8-10 दिवस आपल्याला भेटता नाही येणार आता. का का ग? अहो, आर्याची एक्झाम आहे ना, तिचा अभ्यास घेईन म्हणते. मग मी तुझ्या घरी येऊ? माझा मॅथ्स चांगला आहे. तुम्ही अंगदचा अभ्यास घ्या, त्याची एक्झाम आहेच की. अगं रमा, मला जर का हे सुख अनुभवता आलं असतं तर. अगं 3-3 क्लास आहेत त्याचे. तो रात्री उशिरा घरी येतो. मी कधी शिकवणार त्याला? चला ठीक आहे. येऊ? नको जाऊ. अहो, अगं मी नको म्हटलं म्हणून तू जायची थोडीच थांबणार. जबाबदारीचं ओझं घेतलंस ना खांद्यावर, तेव्हा निवांतपणाची अपेक्षा करायची नाही. येत जमलंस तर कॉल कर. ठीक आहे. जपा स्वतःला. येते मी. डिट्टो तमारी कॉपी. तू आहेस कुठे आणि हा काय प्रकार आहे? म्हणजे घराला बाहेरून कुलूप आणि तू आतमध्ये. आर्या, काय चाललंय? अभ्यास. हे काय आजी चांगलं शिकवते. तुझ्या आजी बरंच काय चांगलं शिकवते. मला वाटतं तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करावंस. आणि आई, तू काय तिचा अभ्यासाकडे भानगड पडू नकोस हा. मला तिला चांगले संस्कार करायचे. निशा, निशा, ती आली नाहीये अजून. तर काय कंट्रोल झाला नाहीये. कोणी कधी येतंय कधीही जातंय. चांगलंय. हो, ते रमाबाई इथेच राहते ना? काय माणूस आहे? रमा, 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 रमा. रमेशजी, अहो तुम्ही इथे? तुलाच भेटायला आला. तू आहेस कुठे आणि हा काय प्रकार आहे? म्हणजे घराला बाहेरून कुलूप आणि तू आतमध्ये. रमेशजी, अहो तुम्ही प्लीज जा. उगीच कोणीतरी बघितलं ना तर. तू मला आधी सांग, हा काय प्रकार आहे? तुला घरात बंद केला, कैद केलाय? अहो नाही, अहो मीच सांगितलंय की जाताना कुलूप लावून जात जा. काय आहे ना? काय ना काय? हा, तू काय कारण सांगणार? नाही अहो, कारण नाही, खरंच. म्हणजे एरियात हल्ली खूप चोऱ्या वाढल्यात. आणि घरात मी एकटीच असते ना, उगीच काही अघटित नको घडायला म्हणून. रमा, मला अंगद सगळा बोलला. तुझ्या पोतीने त्याला सगळा सांगितला की तुला घराबाहेर पडायला बंदी केलाय. पण हे असा, तू घरामध्ये आणि बाहेर कुलूप. मुलगी पण ना. रमेशजी, तुम्ही प्लीज, तुम्ही जा इथून. नाही, मी असा जाणार नाही. अरे हा काय अघोरी प्रकार आहे? मी आज तुझ्या मुलाला भेटल्यानंतरच जाणार. नाही अहो रमेशजी, नको. माझं ऐका तुम्ही. नाही, तू काय बोलूच नको. रमेशजी, अहो रमेशजी. अरे देवा, आज खरंच वसंतला भेटणार की काय? रमेशजी. ते मला विचार नका. तू आणि आई बघून घे. असं कसं म्हणतोस तू? खरंच वसंत,
तुम्ही रमेशजी ना? विचारतेस काय? कुठला म्हातारा आपल्या दारातून बसणार आहे? वसन, तुमचं काम बोला आणि निघा तुम्ही. रमाला तुम्ही घरामध्ये बंद केला? दिसतंय ना का वयाबरोबर नजरही वीक झाली. मन कमकुवत झालाय. या वयात दुसरी काय अपेक्षा नसते. 2 वेळचा घास आणि एका आधाराची गरज असते बाबा. घासाची कमी नाही. कोलेस्ट्रॉल वाढेल इतका खाल्ला. छाती ब्लॉक झाला. कमी आहे ती फक्त आपल्याशी 2 शब्द प्रेमाने बोलेल अशा माणसाची. अरे आठवड्याभरामध्ये फक्त 2 तास बोलतो रमा बरोबर. ते मला जगायला एनर्जी देते. ती माझी प्रेरणा आहे बाबा. तिला अशी कोंडून ठेवू नको. हात जोडतो तुझ्या समोर. तुमची तीच प्रेरणा आमच्या घराला काळीमा फसायला पुरेशी आहे. काळीमा? आपलं वय बघा. मैत्रिणी घेऊन फिरण्याचं हे वय नाही. अरे काय बोलते तू? ऐकायला जड जातंय ना? सहन करायला आम्हाला किती त्रास पडत असेल याचा विचार करा. ठीक आहे? 2 म्हातारी माणसं तुला काय काळीमा फासणार? अरे कीव येते तुझ्या विचारांची. जिने जन्म दिला तिला तू नाही समजू शकला तर मी समजावून आता काय होणार? फार मोठी अपेक्षा ठेवली तुझ्याकडून. तुमच्या वयाचा लिहाज करतोय म्हणून गप्प आहे. कळलं ना? फार काळ मी सहन करू शकत नाही. निघा निघा. आईला घराबाहेर जाणं बंद केलं तर फार दारात येऊन पडले. लहानपणी स्वतः दाखवा म्हणावं आधी. तुझे असं मावशीला कोंडून ठेवणे ना, तेच मला मुळी आवडलेलं नाही. थोबाड फोडेन. हाऊस नाही ना मला सहन करण्याची. कळलं ना? तिचा सोस परवडत नाही ना म्हणून सहन करावं लागतंय. माझी करणी बरी दिसते तुम्हाला. आज 2 तिचं तर ऐकावं लागणार आहे. थोबाड काय बघते? दार उघड. अगं उघड ना. रमावर अन्याय होतो आणि तिचा स्वतःचा मुलगा वसंतच तो करतो. साहेब माझ्यावर विश्वास ठेव. रमावर अन्याय होतो आणि तिचा स्वतःचा मुलगा वसंतच तो करतो. अरे तिने बाहेर कोणाशी कम्युनिकेशन करू नये म्हणून तिचा मोबाईल काढून घेतला. बाहेरून दरवाजा लॉक केला. साहेब आम्हा म्हाताऱ्यांना आमचा स्वतःचा काही लाईफ आहे की नाही? आम्हाला आमचा मन असा काय आहे की नाही का आता आम्ही कमवत नाही, काम करत नाही म्हणून मुलांच्या हातातला खेळणं व्हायचं? सर मला तुमचा मुद्दा कळला. आम्ही ऍक्शन घेतो. साहेब ऍक्शन नक्की घ्या पण त्या छोऱ्याला मारू नका. तो तिचा छोरा आहे. तिला त्रास होईल. अंकल, आपका उस दादी माँ से अफेयर है क्या? आप को खाली पीली बेचैन हो रहे? अरे आमची फक्त मैत्री है. इस उम्र में दोस्त, और वो भी बूढ़ी. खान सर आम्ही तुमची केस आता लिहून घेतली. काय मामला थोडा नाजूक. इथे गेल्यावर जर रमाताईंनी सांगितलं की मला काही त्रास नाहीये, मला कोणलं नव्हतं, तर मग? साहेब तिला खरंच कोणला गेलाय. 3दा बघितलंय मी. आज तर दार खिडकी समजा बंद होता. तुम्ही म्हणताय ते खोटं आहे असं नाही म्हणत. पण काय सर, कोणतीही आई आपल्या मुलाच्या विरोधात सहजासहजी कंप्लेंट करत नाही. ती आयुष्यभर खस्ता खाईल पण मुलाला साधा खडा टोचला तरी तिला सहन होत नाही. त्यामुळे आपण नुसतं तिथे जाऊ, त्यांना समज देऊ. समजच असा देतो की पुन्हा कंप्लेंट करायची गरज लागणार. आर यू शुअर? हो साहेब तुम्ही रमाच्या घरी जा म्हणजे झालं.
काय म्हणजे माझ्यामुळे तिला काही नको ना. बरं येऊ मी. हो. पण नक्की जा रमाच्या घरी. उठा सटिया गए साहब. सर आप सचमुच वो गुड़िया के घर जाने वाले हो? हो. साहब अगर मेरी माँ ने किसी से दोस्ती की तो मुझे तो नहीं चलेगी, आपको चलेगी? फिर वो गुड़िया का बेटा उसको रोकने के लिए बाहर से दरवाजा बंद करता है तो उसमें क्या गलत है? खान साहेब आपण ड्युटी करूया. वर्दी उतरली की रिश्तेदारी निभावू. काय चला. वसंत मोरे आहेत. हो आहेत. बोलवा त्यांना. वसंत वसंत लवकर बाहेर ये. हॅलो. काय ग? एक अशी केस जी ऐकायला थोडीशी विचित्र वाटेल. 65 वर्षाचा वृद्ध जवळजवळ आपल्याच वयाच्या मैत्रिणीवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी पोलीस स्टेशनला आला होता. ही केस कशी हँडल करावी हा पोलिसांना प्रश्नच पडला. इन्स्पेक्टर आपली ड्युटी कशी निभावणार आणि ह्या केसमध्ये पुढे जाऊन आणखी काय पेच तयार होणार आणि ही केस कुठल्या टप्प्यावर जाऊन थांबणार हे पाहायला विसरू नका पुढच्या भागात. तोपर्यंत मला आज्ञा द्या. सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद. माझा नकार आहे तो त्या म्हाताऱ्याला भेटणं. आता तो घरापर्यंत आला. मी सांगतो पोलीस कंप्लेंट ही त्यानेच केली असणार. त्याला सोडत नाही मी. वसंत, डोक्यात राग घालून घेऊन काही वेडवाकडं वागू नकोस बाळा. आता माझा काही येऊ शकते, मी राहणार पण नाही. म्हणून तुला मला एक गिफ्ट द्यायचा होता. 1 मिनिट. हे घे.